यानंतर आता ते स्वतःचा परिचय देतील तुमचं. माझं नाव सुधाकर आत्मारामजी स्कूल असं आहे. माझं शिक्षण आहे BSc MA BEd. मी आता सध्या सेवानिवृत्त झालेला आहो आणि 2006 पासून या ठिकाणी राहायला आलेलो आहे. समोर जागा थोडी खाली होती, त्या ठिकाणी आम्ही झेंडा स्थापित केला आणि मग 2011 ते 2013 दरम्यान एक विहार आणि अभ्यासिका तयार केली आणि 6 सप्टेंबर 2015 पासून अभ्यासिका सुरू आहे. जवळजवळ 200च्या वर मुलं या अभ्यासिकेतून नोकरीला लागलेले आहेत. परवाच्या दिवशी 2 मुलांची पोलीस म्हणून नियुक्ती झालेली आहे. मागच्या वर्षी एक UPSC मध्ये चिन्मय बनसोड तुमच्या मानेवाडीचा मुलगा आपल्या अभ्यासिकेतून IAS झालेला आहे. त्याला सध्या दिल्लीला मिळालेला आहे. कालच त्याचा फोन आला होता म्हणून मला दिल्लीला अपॉइंटमेंट मिळालेली आहे. आणि जवळजवळ या अभ्यासिकेतून बरेच पोरं म्हणजे परदेशात 10 मुलं गेले. 10 मुलांनी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकऱ्या हस्तगत केलेल्या आहेत. सुरुवातीपासून धम्मकार्यात आवड असल्यामुळं या ठिकाणी विहाराची संकल्पना लोकांपुढे मांडली, ती साकार झाली आणि व्यवस्थितरित्या विहाराचं काम चालू आहे. तर हा धम्म आपल्या दारी राठोड सरांनी 5-6 महिन्यापासून जो उपक्रम सुरू केलेला आहे तो कौतुकास्पद आहे. तेही उच्च शिक्षित आहेत, 10-15 डिग्री आहेत त्यांच्याकडे. ते प्राध्यापकही आहेत, ते डॉक्टरही आहेत आणि ते वकीलही आहेत आणि विशेष म्हणजे बंजारा समाजातील आहेत. तर त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की अगर कमिटीमधील लोक या बुद्ध धर्माचा स्वीकार करून जसे सुरक्षित नाणं यांचा OBC धम्मशिक्षा दीक्षा ग्रुपच आहे आणि दरवर्षी ते धम्मदीक्षा देण्याचं काम करतात. म्हणजे फार मोठं काम सरांच्या हातून होते आहे आणि त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. ते तर सगळ्यांना सहकार्य करतातच, परंतु धम्म रॅली ही दिवसेंदिवस वृद्धिंगत झाली पाहिजे. तर अगदी कमी वेळात आम्ही ह्या रॅलीचं आयोजन केलं होतं. मागच्या रविवारीच नियोजन ठरलं होतं 3 तारखेला की आमच्या घरी रॅली घ्यावी म्हणून, परंतु 3 तारीख दुसऱ्यांना दिली म्हणून सांगितलं सरांनी, म्हणून ती कॅन्सल केली आणि आज घेतली. आपण या ठिकाणी मोठ्या अगदी सकाळी 8 वाजता ती रविवारी दिवशी तयार होणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आम्ही मांडवे सर यांनी रात्री 12 वाजेपर्यंत बरेचसे कामं करू लागले. 1-2 पोरंही होते. आम्हाला 2 वाजले झोपायला आणि 4:30-5 उठावंही लागलं. तर हे सगळी कसरत करावं लागते. जर कुठलंही काम यशस्वीरित्या पार पाडायचं असेल तर देरे हरी पलंगावरी किंवा आयत्या पिढ्यात नागोबा होऊन काम होत नाही. म्हणून जर कुठलंही काम आपल्याला जर यशस्वी करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर प्रयत्न करणं आणि बाबासाहेबांचे जे ऋण आपल्यावरती आहे त्याची उतराई होण्यासाठी प्रत्येकाने केलंच पाहिजे. आता आपण रॅली घेऊन जात होतो तर मस्त बसले होते हात मिळवून बरेचसे लोक, लठ्ठ पगार घेणारे लोक, गाड्या घोड्या सगळी संपत्ती असताना असे म्हणजे काय वाटते काही समजत नाही. फार म्हणजे आपण बाबासाहेबांना बेईमान होतो की काय असं वाटले आहे. तर ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. थोडंसं तिखट बोलणं येते कधी कधी, परंतु ते वास्तविक आहे. म्हणून घरातून निघा, धम्मकार्यात लागा. आपल्या मागं अनेक संकट आहेत, आपल्या मागं अनेक आव्हानं आहेत, जागोजागी आपल्याला रोखल्या जात आहे आणि आता जनगणना आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठी भूमिका घ्यायची आहे. अशा अनेक कामं आपल्या मागं आहेत. आपल्याच मागं जास्त कामं आहेत, इतरांच्या मागं काही नाही, कारण त्यांना देवदेव केले की सगळे त्यांची समस्या मिटतात. आपण देवदेव करत नाही, पण आपल्या मागं भरपूर समस्या आहेत. त्या समस्या आपल्याला स्वतःला सोडवायच्या आहेत आणि कोणाकडे उलझळ पसरून आम्ही जे विहाराचं एवढं काम केलं, 5 रुपये कोणाही इतर लोकांना राजकीय म्हणा किंवा ज्यांची आपल्याला संगत चांगली नाही किंवा ज्यांची वर्तणूक चांगली नाही किंवा जे आपल्याला आदर्श नाहीत अशा लोकांकडनं आपण 1 रुपया सुद्धा घेतलेला आहे. परंतु आपले कामं मात्र कुठेही थांबलेले नाहीत.
थांबलेलं नाही. लोक स्वतःहून आणून देतात, पैसे स्वतःहून आणून देतात, कारण त्यांनाही वाटतं की कामं झाले पाहिजे, पैशाची गरज असते आणि म्हणून अनेक कामं करायची आहेत. त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आणि कदाचित आपल्या बाजूला जात की बिहार लागून आहे. आता बिहारचे घर मला वाटलं आम्ही हे सगळी तिथे केली होती बिहारात, संपूर्ण आपली सभा फक्त परिसरापैकी सुट्टी घ्यायचं आणि सभा तिथे घ्यायची किंवा सरांचं माझं तिथे घ्यायचं असं ठरलं होतं. परंतु सरांच्या दर रविवारी आपल्याकडे व्याख्यानाचे कार्यक्रम चालतात, तर त्या माध्यमातून आता सरांना बिहारात बोलवून रविवारी दिवशी संध्याकाळच्या वेळेस, तर अशा पद्धतीने आपण या रॅलीमध्ये सगळे सम्मिलित झाला. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे जागरूक आहोत. आपल्याला काम करायचं आहे आणि ते करीत राहू अशा प्रकारची आजच्या दिनी आपण व्यक्त करून सरांनी जे मेहनत घेतली, अनेक आपल्या महिला मंडळाच्या काळ 2-3 दिवसापासून घटत आहे, त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे माननीय सरांनी खूप मेहनत घेतली या कामासाठी, त्यांचे पण मी धन्यवाद देतो. काही मुलं आहेत त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. हे सगळं करत असताना बरोबर काम पाहून अलग व्हायचं, बरोबर काम पाहून अलग व्हायचं, ही भूमिका लोकांमध्ये जास्त असते. तर ती भूमिका सोडा आणि आपल्या जे काही कुठल्याही कार्यक्रम होतो त्या कामामध्ये सहकार्य करण्याची भूमिका ठेवा, म्हणजे काम यशस्वी होते, चांगलं होते. आणि अशा पद्धतीने मी माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद, सगळ्यांचे थोडेसे आभार. आणि या ठिकाणी रिफ्रेशमेंटची व्यवस्था केली आहे, ती घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नये अशी विनंती करतो. आणि आपल्याला नमस्कार, जय हिंद, सर्वांचे थोडेसे आभार, धन्यवाद. ते खालती आहे. माझं नाव सुधाकर, मी काशीनगरच्या काशीनगर इथे राहते. मी गृहिणी आहे. अतिशय मंगल कुटुंबाचा परिचय झाला. आज आणखी वेगळ्या मनस्थिती आहे, सर्वांनी हे करायचं. आज मॅडमचा वाढदिवस आहे, आपण सर्वांचा परिचय झाला. 2 दिवसापूर्वी 3 तारखेला होतो. मागच्या रविवारी मॅडमचा वाढदिवस होता, तो आपण साजरा करणार होता. परंतु प्रमिलाताईकडे त्यांच्या नातींचा वाढदिवस होता, तो त्या दिवस त्यांनी आधीच ठरवल्यामुळे ते राहून गेलं. आज ती भर आपण भरून काढूया. झुटा पैसा रुटा भाई समय सतत काम आहे. आपल्या बहिणीचं सर्वांच्या सर्व महिलांना आपण एकत्र उभी एकत्र बसू. ज्या ज्या महिलांचा वाढदिवस असेल त्यांना इथे नसेल तर विहारात जाऊ त्यांना खुर्चीवर बसतो आणि ते ठिकाणी त्यांचा हे करू. आता आपला परिचय सर्वांचा आता आपण आपला परिचय करून देऊ, कारण आपला परिचय होणं गरजेचं आहे. माझा परिचय मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दिशेचा प्रेसिडेंट आहे. सध्या मी हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, कारण ज्योत लगाते चलो प्रेम किंवा बहाते चलो, एक दुसऱ्या जोपर्यंत सांगणार नाही आपण करणार नाही तोपर्यंत होणार नाही. की जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. 2006ला मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मी 2016 पासून दरवर्षी धम्म दीक्षेचा कार्यक्रम घेत आहे. त्याला ती गती मिळायची तेवढी मिळल्या जात नाही, परंतु गती देण्याचं आपण काम करतोय. त्याचबरोबर आपण सर्वांना सांगायचं की सर्वांचे 85 दुपट्टे टोपी कशी ठेवायची आहे. यानंतर आपण नाश्तापाणी झाल्यानंतर सर्वांचा सामूहिक फोटो काढायचा आहे. सर्वांना इथे विहारात नेऊ. ज्यांचा जन्मदिवस आहे त्या महिलेचा ते जन्मदिवस तिथे साजरा करू आपण त्या ठिकाणी. आता सर्वांनी आपला परिचय द्या आणि इथेच नाश्ता करू. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.